प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। महेश दशरथ गायकवाड मित्रांनो, कल्याण पूर्व मधील हे नाव सगळ्यांच्या परिचयाचं नाव। एक तरुण तडफदार कार्यकर्ता, निडर कार्यकर्ता, बेडर कार्यकर्ता, जे सत्य आहे, जे खरं आहे, जे न्यायी आहे त्यासाठी परखडपणे लढणारा आणि कर्मठपणे लढणारा कार्यकर्ता म्हणून महेश गायकवाड यांची विशेष ओळख। हा माणूस राजकारणी नाही, मुळात हा माणूस राजकारणात राहून देखील राजकारणी नाही। 100% हा माणूस समाजसेवक आहे। राजकारण कशाशी म्हणतात याच्याशी ह्या माणसाला काही घेणं देणं नाही। तुम्ही तुमचं राजकारण करत राहा, काही करा, तिकडे मला काही घेणं देणं नाही। मला फक्त आणि फक्त इथं जो दुःखी आहे, पीडित आहे, वंचित आहे, शोषित आहे त्या समाज घटकांसाठी मला माझं काम करू द्या। माझा समाज भला मी भला, हे साधं आणि सोपं तत्व या माणसानं आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारलेलं आहे। भले हा माणूस एका राजकीय पक्षाचा जबाबदार नेता आहे, सत्ताधारी पक्षाचा एक जबाबदार नेता आहे। होय, शिवसेना शिंदे गटाचे ते कल्याण आणि उल्हासनगर विधानसभेचे संपर्क प्रमुख आहे। अतिशय महत्वाची जबाबदारी की त्यांच्या सल्ल्याशिवाय कल्याण आणि उल्हासनगर मध्ये शिवसेनेचं पान सुद्धा हलत नाही। अतिशय महत्वाची जबाबदार व्यक्ती आणि सध्याचे विद्यमान ते नगरसेवक देखील आहे। असं असतानाही 25 जुलै रोजी हेच महेश गायकवाड कॉक्रोच जनता पक्षाने आयोजित केलेल्या फडके मैदानावरती आयोजित केलेल्या निषेध आंदोलनामध्ये सामील झाले होते आणि त्यांना पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला। अर्थात त्यांना जे ओळखतात, जे चिरपरिचित आहे, त्यांना मात्र तो आश्चर्याचा धक्का नव्हता। कारण महेश गायकवाडांची काम करण्याची शैली तशी बेधडक, जे मनाला पटल ते तो माणूस करणार, कोणत्याही परिणामाची हा माणूस पर्वा करत नाही। विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला, त्यांच्यावरती लाठीमार झाला, हे या माणसाला खपवून घेतलं नाही। ज्या दिवशी विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अमानुषपणे जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण यावी इतक्या निर्दयीपणे विद्यार्थ्यांवरती जो लाठी हल्ला झाला, संसद भवनाकडे जाताना शांततेच्या मार्गानं जय भीम जय भारत इन्कलाब जिंदाबादचे नारे देत, संविधान जिंदाबाद लोकशाही जिंदाबादचे नारे देत जे विद्यार्थी आपल्या न्याय अधिकारांसाठी जंतर मंतरवरून संसद भवनापर्यंत निशस्त्र होऊन निघाले होते, ज्यांच्या हातात केवळ आणि केवळ संविधान होतं, बाबासाहेबांचे फोटो होते, संविधानाच्या प्रती होत्या, अशा निशस्त्र विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या वेशातील गुंडांनी लाठी हल्ला केला। निर्दयीपणे त्यांच्यावरती लाठ्या काठ्या चालवल्या, अनेकांची डोकी फोडण्यात आली। हे पाहून प्रत्येक भारतीय हळहळला। जो सच्चा भारतीय आहे, जो खरा भारतीय आहे, जसं या देशावरती खरं प्रेम आहे, तो प्रत्येक भारतीय हळहळला, रडला। महेश गायकवाड सुद्धा हळहळले। मित्रांनो, त्या दिवशी महेश गायकवाडांनी कल्याण मधून मला वाटतं सगळ्यात पहिली पोस्ट या माणसानं टाकली। या लाठी हल्ल्याच्या निषेधाची पोस्ट या माणसानं टाकली। सत्ताधारी पक्षाबरोबर आहेत ते, तरी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी हा माणूस बेडरपणे बाहेर आला आणि त्याचेच प्रतिबिंब 25 जुलै रोजी फडके मैदानावरती उमटलं। बाकीचे सगळे मी म्हणणारे तुर्रम खान घरामध्ये बसलेले असताना महेश गायकवाड निधड छातीनं त्या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे साहजिकच इतर राजकीय पक्षांच्या लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले। परंतु जे त्यांना ओळखून आहे, त्यांचा जो लढवय्या पिंड ज्यांना माहित आहे, त्यांना मात्र याबद्दल आश्चर्य वाटलं नाही। आज संपूर्ण कल्याण मध्ये महेश गायकवाड यांच्या त्या एका कृतीचे सगळीकडे कौतुक होत आहे। होय, कौतुक होत आहे।
आपला राजकीय पक्ष बाजूला ठेवून आपल्या राजकीय पक्षाची काय ध्येय आणि धोरणं आहे हे सगळं बाजूला ठेवून ते विद्यार्थ्यांच्या बाजूनं उभे राहिले, तरुणांच्या बाजूने उभे राहिले. आणि म्हणून कल्याणपूर्वमध्ये नेहमी त्यांना तरुणाईचा प्रचंड असा प्रतिसाद लाभत आलेला आहे. कारण ते पक्ष विरहित काम करतात. ते जात भेद न मानता, धर्म भेद न मानता, पक्ष भेद न मानता ते नेहमी तरुणाईसाठी, सर्वसामान्यांसाठी धावून जातात. आणि त्यामुळे ते कल्याणमध्ये एक अजात शत्रू म्हणून ओळखले जातात. सर्व पक्षामध्ये त्यांना मानणारा चाहता वर्ग आहे, सर्व पक्षांमध्ये. आणि म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये एका बाजूला महाशक्ती, 11 महाशक्ती उभी असताना त्यांच्या विरोधात सुमारे 60,000पर्यंत मतं मिळवणं, ते देखील स्वबळावर, कोणताही राजकीय पक्ष पाठीमागे उभा नसताना, कोणताही मातब्बर नेता पाठीशी उभा नसताना केवळ आणि केवळ आपल्या त्या तरुण कार्यकर्त्यांच्या बळावर सुमारे 60,000पर्यंत मतं मिळवणं, आणि ते देखील ईव्हीएम मशीनच्या काळात. ईव्हीएम मशीनच्या काळात 60,000पर्यंत मतं मिळवणं म्हणजे खाऊ नये. घाम फोडला होता त्यांनी, प्रस्थापित पक्षाला त्यांनी घाम फोडला होता. असो, महेश गायकवाड यांनी जे काही केलं त्याचे पडसाद फक्त कल्याणमध्ये नव्हे, फक्त ठाण्यामध्ये नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे. मित्रांनो, महेश गायकवाड सारखेच नेते, कार्यकर्ते प्रत्येक पक्षामध्ये असले पाहिजे. जो पक्ष बाजूला ठेवून, जात धर्म बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेसाठी लढतो, असा प्रत्येक कार्यकर्ता, असा प्रत्येक व्यक्ती महेश गायकवाड सारखा प्रत्येक पक्षामध्ये असला पाहिजे. तर या देशाचं कुठेतरी भलं होईल. अन्यथा आम्ही जर मुरदाड, अंध, मूर्ख भक्तासारखे जर आम्ही वागलो तर या देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. अभिजित दिपके यांचं एक वक्तव्य आलेलं आहे. अभिजित दिपके यांनी जो दिल्लीमध्ये अभूतपूर्व असा विजय मिळवला, धर्मेंद्र प्रधानला राजीनामा देऊन किंवा त्याला हाकलून जो विजय मिळवला, ज्या पद्धतीनं अभिजित दिपके यांना मीडियामध्ये स्थान मिळवू लागलं, त्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की हा विजय हा इथल्या सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. मला एकाला हिरो बनवू नका. इथं या देशामध्ये एकाला हिरो बनवलं म्हणून अख्ख्या देशाची वाट लागलेली आहे. कृपया मला हिरो बनवू नका. या लढ्यात जो लढला तो प्रत्येक हिरो आहे. मित्रांनो, हीच भावना महेश गायकवाडांची आहे. तो माणूस लढतो, झटतो, सगळ्यांसाठी काही करतो, परंतु त्याची वाच्यता हा माणूस कुठेही होऊ देत नाही. आताही तो बिंदास आला, आंदोलनामध्ये शिरला, आंदोलनामध्ये उभा राहिला, विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहिला, तरुणांच्या पाठीशी उभा राहिला. होय, मी तुमच्या सोबत आहे हा विश्वास तिथल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना त्यांनी आपल्या कृतीमधून दिला. आणि त्यामुळे निश्चितपणे महेश गायकवाड हे कौतुकास पात्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, असे जबाबदार लोक समाजामध्ये जन्माला येऊ, प्रत्येक पक्षामध्ये, प्रत्येक संघटनांमध्ये अशी माणसं असायला हवी, एवढाच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.